आज मावल्याकडे होता पोळ्याचा सण आणि सगळीकडेच राहते मी हा पोळ्याचा सण. कोणाकडे कशी पद्धत राहते, कोणाकडे कशी पद्धत राहते. तर पोळा खूप छान चांगल्या पद्धतीने आमचा सण झाला आणि मी पण आज साडी घातली. काय तर कधी घालत नाही. तेच नाही तर माझ्या माहेरकडे अमरावती जिल्ह्यामध्ये दसऱ्याच्या वेळेस पाया लागायला देतात आणि इकडे पोळाच्या वेळेस पाया लागायला देतात. हे पण एक मोठी सासरी, लहान सासरी आणि आम्ही पाया लागून आलो. सगळ्यांच्या पाया लागून आला आणि ते पोळी मागतो आपण पैशाची, त्याला बोजारा म्हणतो. इकडे आमच्या इकडे अशी पद्धत नाही राहत पाया लागायची. ते दसऱ्याच्या वेळेस पाया लागतात आणि इकडे पोळाच्या वेळेस पाया लागतात सगळ्यांचा. आम्ही पहिले आधी घरी सगळ्यांच्या पाया लागलो, पोळा वगैरे भरलं आणि घरी पूजा केली, सगळ्यांची पूजा केली, बैलजोड्याची पूजा केली घरच्या आणि आजूबाजूचे गावातले ज्या जोड्या आल्या त्यांची पण पूजा वगैरे, पाय वगैरे दिली, त्यांची पण पूजा केली आणि घरची पण पूजा केली. आणि मग आम्ही माझे सासू सासरे म्हणजे आई बाबा त्यांना अक्षत लावून त्यांच्या पाया पडलो आणि मग मोठ्या घरी गेलो आणि 2-3 जे घर आहे आमचे नेमके म्हणजे आमचे नातेवाईक आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना अक्षत लावून त्यांच्या पाया पडलो आणि मग आलो घरी. अशा पद्धतीने इकडे आमच्या इकडे म्हणजे हा नागपूर जिल्हा, माझं गाव आहे गोरखेडा, म्हणजे इकडे अशा पद्धतीने पोळा करतो आणि चांगल्या पद्धतीने पोळा साजरा झाला आहे. तुमच्याकडे हा पोळा कसा करतो हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मला तर जास्त व्हिडिओ बनवता येत नाही, पण मला जसे व्हिडिओ बनवता येते मी तसे व्हिडिओ बनवते साधेवाधे. आणि मला तर व्हिडिओ बनवता येत नाही म्हणून मी असेच व्हिडिओ करते. तर माझ्या व्हिडिओला हसून नक्की कमेंट करा आणि लाईक पण करा, प्लीज फॉलो करा. बाय बाय. कारण आता खूप वेळ झाला आणि माझ्या घरी आज माझ्या घरचे माझे हजबंड, माझे नवरा गाय धुळत आहे. एक गाय धुळली, बाकीचे गाय धुळी द्यायचे आहे. ते झाल्यावर मग आम्ही जेवण करेल. माझ्या घरी आज स्वयंपाकाला खूप सारे केलं आहे आणि ते पण मीच केला आहे स्वयंपाक. खोबऱ्याची पोळी वगैरे, भाजी, कुरडी, पापड जे काही बनवतात ते सगळं काही केलं आहे. तेच नाही तर काल रात्री आम्ही ती सगळ्या भाजी मिक्स करून ती काल बैलांची पूजा केली. त्यांना पण आम्ही काल खाऊ घातलं, नैवेद्य ते खाण वगैरे भरली त्यांची. आज पण त्यांची खूप चांगल्या प्रकारे त्यांची पूजा केली, त्यांना नैवेद्य दिले आणि आता आम्ही नंतर जेवण वगैरे करतो. अशा प्रकारे आमच्या इथे पोळा साजरा करतो आणि चांगल्या पद्धतीने झाला पण. तुमच्याकडे कसा करते हे तर आम्हाला माहीत नाही. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. लाईक म्हणजे पसंत करा मराठी भाषेत. थँक्यू. माझ्या मुली बाहेर बसल्या.